ऐका परमेश्वरा गणेशा तुमची कहाणी। निर्मळ मळे, उदकाचे तळे, बेलाचा वृक्ष, सुवर्णाची कमळे, विनायकाची देवळे रावळे। मनाचा गणेश मनी वसावा, हा वसा कधी घ्यावा? श्रावण्या चौथी घ्यावा, भाद्रपद चौथी संपूर्ण करावा। संपूर्णाला काय करावं? पशापायलीचं पीठ कांडावं, 18 लाडू करावे, 6 देवाला द्यावे, 6 ब्राह्मणाला द्यावे, 6चं सहकुटुंबी भोजन करावं। अल्पदान महापुण्य असा गणराज मनी ध्याईजे, पाविजे चित्ती लाभिजे। मनकामना निर्विघ्न कार्य सिद्धी करीजे। ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण। शुभम भवतु। कहाणी पिठोरी अमावस्येची। 8 पाट नगर होतं। तिथं एक गरीब ब्राह्मण राहत होता। त्याच्या घरी श्रावणातल्या अमावस्येच्या दिवशी बापाचं श्राद्ध असे। इकडे दरवर्षी काय होई, ज्या दिवशी श्राद्ध असे त्या दिवशी सकाळपासून त्याच्या सुनेचं पोट दुखू लागे आणि ब्राह्मण जेवायला बसण्याच्या वेळेलाच ती बाळंत होत असे आणि तिचं मूल मरून जात असे। असं झालं म्हणजे मग ब्राह्मण तसेच उपाशी पोटी निघून जात असत। असं 6 वर्ष झालं। 7व्या वर्षी अगदी तसंच झालं। तेव्हा सासरा या सुनेवर रागावला। ते मेलेलं पोर तिच्या ओटीत त्यांनी घातलं आणि तिला रानात हाकलून दिलं। पुढे जाता जाता एका मोठ्या अरण्यामध्ये ती येऊन पोचली। तिथे तिला झोटिंग्याची बायको भेटली। ती म्हणाली, बाई तू कोण, कुठली आहेस? इथे येण्याचं कारण तरी काय? ती म्हणाली, आलीस तशी तू लवकर निघून जा, नाहीतर माझा नवरा झोटिंग तो येईल आणि तुला मारून खाऊन टाकील। तेव्हा ब्राह्मणाची सून म्हणाली, तेवढा करताच तर मी इथे आलेली आहे। झोटिंग्याची बायको म्हणाली, अगं बाई, पण तू इतकी जीवावर उदार का झाली आहेस? तशी ब्राह्मणाची सून घरी घडलेली सगळी हकीकत सांगायला लागली आणि ती म्हणाली, मी एका ब्राह्मणाची सून आहे। दरवर्षी मी श्रावणी अमावस्येच्या दिवशी बाळंत होई आणि मूल मरून जाई। त्याच दिवशी आमच्या घरी माझ्या आजे सासऱ्यांचं श्राद्ध असे। माझं असं झालं त्यामुळे श्राद्धाला आलेले ब्राह्मण उपाशी पोटीच निघून जात असत। अशी माझी 6 वेळा बाळंतपणं झाली आणि प्रत्येक वेळेला मूल मरून जात होतं। 7व्या खेपेलाही अगदी असंच झालं। तेव्हा माझ्या मामंजींनी रागावून मला घरातून हाकलून दिली। ते म्हणाले, माझा बाप तुझ्या बाळंतपणामुळे 7 वर्ष उपाशी राहिलाय, तर तू आता घरातून निघून जा। असं म्हणून त्यांनी ते मेलेलं मूल माझ्या ओटीत घातलं आणि मला घरातून हाकलून दिली। नंतर मी इथे येऊन पोचले। आता मला जगून तरी काय करायचंय? असं म्हणून ती रडायला लागली। तशी ती झोटिंग्याची बायको तिला म्हणाली, बाई तू भिवू नकोस, घाबरू नकोस, अशी थोडीशी पुढे जा, तिथे एका झाडावर बसून राहा। रात्री नागकन्या, देवकन्या आणि 7 अप्सरा बरोबर घेऊन तिथे पूजेला येतात। पूजा झाल्यावर खीरपुरीचा नैवेद्य दाखवतात आणि अतिथी कोण आहे असं म्हणून विचारतात। असं त्यांनी विचारल्यावर मी आहे असं म्हणून सांग। कोण कुठची म्हणून चौकशी करतील तेव्हा तू सगळी हकीकत त्यांना सांग। ब्राह्मणाच्या सुनेनं बरं म्हटलं। तिथून उठली आणि पुढे गेली। तो एक बेलाचं झाड पाहिलं। तिथेच उभी राहिली आणि इकडे तिकडे पाहू लागली। तो जवळच तिला एक शिवलिंग दृष्टीला पडलं। तशी ती शेजारच्या झाडावर येऊन बसली। इतक्यात काय झालं, रात्र झाली। तशी नागकन्या, देवकन्या, अप्सरांच्या स्वाऱ्या सुद्धा त्या ठिकाणी आल्या। त्यांनी शिवलिंगाची पूजा केली, नैवेद्य दाखवला। अतिथी कोण आहे का असं म्हणून विचारलं। तेव्हा ती सून म्हणाली, मी आहे। असं म्हटल्यावर तेव्हा त्यांनी सगळ्यांनी तिला पाहिलं
त्यांना खूप आश्चर्य वाटलं. ती कोण आहे, कुठली आहे अशी त्यांनी चौकशी केली. तिने तिच्या घरी घडलेली सारी हकीकत त्यांना सांगितली. नागकन्या देवकन्यांनी तिच्या मुलांची चौकशी केली. तेव्हा अप्सरांनी ती त्यांना दाखवली. पुढे तिच्या 7 मुलांना या सगळ्या देवतांनी जिवंत केलं आणि तिच्या हवाली केलं. पुढे हे व्रत त्यांनी तिला सांगितलं. 64 योगिनींची पूजा करायला त्यांनी तिला सांगितली आणि मृत्यूलोकी हे व्रत करायला सांगितलं. हे व्रत केलं म्हणजे मुलं बाळं दगावत नाहीत, सुखासमाधानानं राहतात. पुढे तिने त्यांना नमस्कार केला आणि तिथून निघाली. ती आपल्या गावी आली. लोकांनी ह्या सुनेला बघितलं आणि ब्राह्मणाला जाऊन सांगितलं, भटजीबुवा, तुमची सून घराकडे येते. त्याला ते खोटं वाटलं. अर्धघटका झाल्यावर तो पाहायला लागला, तो ही सून मुलाबाळांना घेऊन इकडे येते असं त्यांच्या दृष्टीला पडलं. पाठीमागून सुनेला येताना पाहिलं तसा तो उठला आणि घरात गेला. मूठभर तांदूळ सुनेवरून आणि मुलांवरून ओवाळून टाकण्यासाठी ते घेऊन आले. हातपाय धुवून या मुलांना आणि सुनेला घरात घेतली. सुनेने सांगितलेली सगळी हकीकत ऐकल्यावर सगळ्यांना अतिशय आनंद झाला. त्यानंतर ही सून, सासरे आणि मुलं बाळं सुखाने नांदू लागली. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. शुभम भवतु.